नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। कवठेफिराण येथील सूरज पाटीलची टोळी 2 वर्षासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार। सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व LCBने सूरज पाटील टोळी हद्दपार केल्याने गुन्हेगारी विश्वाला झटका। सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आक्रमक पावले उचलली आहेत। आज सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूरज पाटील याची टोळी सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार करण्यात आली आहे। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये शांतता राहावी, गुन्हेगारांवर वचक असावा या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येत आहे। सूरज पाटील याची टोळी हद्दपार करून गुन्हेगारांना सांगली पोलिसांनी मोठा दणका दिला आहे। सूरज संभाजी पाटील वय 29, अक्षय नामदेव पाटील वय 27, दोघेही राहणार कवठेफिराण तालुका मिरज जिल्हा सांगली या दोघांना 2 जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सूरज पाटील याच्या टोळीने मोठी दहशत माजवली होती। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूरज पाटील व अक्षय नामदेव पाटील या दोघांच्या विरोधात सन 2017 ते 2022 मध्ये खून करून पुरावा नष्ट करणे, टोळीची दहशत राहावी या उद्देशाने इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ गांजा अवैधरित्या बाळगणे व विक्री करणे असे शरीराविरुद्धचे व इतर गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे सूरज पाटील टोळीतील सदस्य कायदा न जुमानणारे आहेत। त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी अधिकारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता। पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव चौकशी अधिकारी यांच्याकडे चौकशी कामी पाठविला। त्यांचा चौकशी अहवाल, टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्वांचा व्यापक विचार करून सूरज पाटील याच्या टोळी विरोधात पोलीस अधिनियम तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपारी आदेश पारित केला आहे। टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तुनाबूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे अशी माहिती LCBचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिले आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धप्पा रुपनर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरळे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, मेघराज रुपनर, सुशील मस्के यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क।